ओम जय गुरुदेव आई राजा देव देव पद्मावती माता की जय. मला आहे ना सारखं सारखं डोकं दुखतं, वाईट विचार येतात, काही सुचत नाही की काय करावं काय नाही. आणि कायम असे डोक्यात विचार असतात की काही वाईट गोष्टी घडून गेलेल्या असतील जीवनामध्ये किंवा पाहिलेले असतात, ते दृश्य असं डोळ्यासमोरून जात नाही. मग असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला तुम्ही उठल्या उठल्या एक करायचं आहे. प्रथम आपल्या नाकातनं कुठल्या बाजूने श्वास येतो ते बघून प्रथम ज्या बाजूने श्वास येत असेल तो हात जमिनीवर टेकून जमिनीला प्रणाम करायचा आहे. बसल्या बसल्या देवाला प्रणाम करायचा आहे आणि आपल्या कुलदेवीला प्रणाम करायचा आहे. आणि लगेच तुम्ही काय करायचं, प्राणायाम चालू करायचा आहे. ते कसं तर प्राणायामामध्ये आता हे 2-3 प्रकार आहे. त्यातलं मी तुम्हाला साध्या सोप्या गोष्टीमध्ये श्वास घेणे आणि श्वास सोडणे त्याबद्दल सांगते. अनुलोम विलोम म्हणतात त्याला. तर तुम्ही काय करा, एका नाकाने श्वास घ्यायचा आहे. उजव्या बाजूपासून सुरुवात करायची आहे. श्वास घ्यायचा आणि लगेच ते नाक बंद करून त्याने ह्या नाकाने तो श्वास सोडायचा. सोडल्यानंतर परत हळूहळू श्वास घ्यायचा. घेतल्यानंतर परत हे नाक बंद करून ह्या नाकाने सोडायचं. हे असं तुम्ही निदान 5-5-10 वेळा तरी केलं पाहिजे. ह्याच्याने काय होतं, जे आपल्या शरीरामध्ये जी दूषित हवा जी साठलेली असते ती सगळी बाहेर जाते. आणि ह्याला साधकामध्ये नाडी शोधन असं म्हणतात. तर मग त्या पद्धतीने आहे हे. ज्यांना जमल त्यांनी हे नक्की करा. ह्याच्याने खूप फरक पडतो. आणि खरंच जे म्हणतात ना, वाईट विचार डोक्यात साठलेले असतात, अशुद्ध हवा, काही जरी गोष्टी असतील आपल्या जीवनामधल्या त्या शुद्ध म्हणजे एक हवेच्या मार्फत त्या आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. तुम्हाला वाटेल खूप मोठी गोष्ट, अजिबात नाही. हे जे वाईट ज्या गोष्टी आहेत ना, ह्या पण अगदी सूक्ष्म हवा असते, त्या सूक्ष्म हवेच्या मार्फत ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात आणि त्याचा त्रास आपल्याला पूर्ण होत असतो. कधीही तुम्ही बघा, ज्यांना कोणाला बाहेरची काय बाधा झाली असेल किंवा काय झालं असेल, मध्येच ती लोक चांगली असतात, मध्येच काहीतरी त्यांना असं चांगलं वाटतं. मग ती सूक्ष्म हवा काय होत असते, ये जा करत असते. तर तिला काहीतरी ज्या वेळेला चांगलं दिसेल की बाबा आता इथं आपलं काही चालणार नाही, ती हवा लगेच अशी बाहेर निघून जात असते. आणि पुन्हा जिथं तिला कसलाही त्रास नाही, म्हणजे वाईट ठिकाणी अशी हवा तुमच्यामध्ये प्रवेश करत असते. ज्यावेळेस तुम्ही भक्ती करत नसता, देवाचं काही करत नसता, त्यावेळेला ह्या हवेला की म्हणजे जागा सापडते की ते मग तुमच्यामध्ये राहून तुमच्यामध्ये कायम वाईट विचार येणं किंवा काहीतरी वाईट करण्याचं मनात येणं, हे सगळ्या. आणि ही हवा कशी असते ते पण सांगते. ही हवा म्हणजे कोणीतरी ज्या वेळेला म्हणतात ना, करणी केली, काहीतरी केलं, ते ह्या हवेच्या मार्फत ते आपल्या मागे येत असतं आणि ते आपल्याकडनं सगळं करून घेत असतं. ते करून घेतं म्हणजे कसं, जे विरोधकाची जी इच्छा असते ती हवा आपल्याकडनं करून घेत असते. ती हवा म्हणजे जे सूक्ष्म शक्ती जे असते, ती सूक्ष्म शक्ती आपल्याकडनं ज्या विरोधकांना आपले म्हणजे जे वाईट करायचं आहे व त्यांना जर तुम्हाला बदनाम करायचं आहे तर त्या पद्धतीची हवा ते सोडतात. म्हणजे त्या पद्धतीची ती नकारात्मकता तुमच्या मागे सोडतात. मग तुम्हाला जर कुणी चांगलं म्हणत असेल तर तुम्हाला वाईट ठरवायचं आहे, तर तुम्ही खूप चांगलं काहीतरी करताय तर तुमच्याकडनं वाईट कृत्य करून घ्यायचं आहे. ह्याच्यासाठी पण हा प्रयोग केला जातो. खूप वेळा असं होतं की एखाद्याला चांगलं जर कोणी बोलत असेल तर त्याची बदनामी कशी करायची, आणि बदनामी तर अशी नाही होणार, त्याच्याकडनं काहीतरी वाईट कृत्य झालं पाहिजे. मग हे वाईट कृत्य हे करून घेतात लोक. आणि हे खरं आहे, करणी बाधा जे म्हणतात ना, ते ह्यालाच म्हणतात. त्याचं मी आता तुम्हाला पूर्ण सविस्तर असं सांगते आहे की जे सगळ्यांना समजेल असं.
आणि ह्याच्यामध्ये अजून 2 गोष्टी आहेत. ते म्हणजे एक तर ज्यावेळेला करणी करतात त्यावेळेला ते आपल्याला पाहिजे तसं, त्या लोकांना एखाद्यावर डोळा असेल त्याला पाहिजे तसं ते त्याच्याकडनं वागून घेतात, त्याच्याकडनं ते कृत्य करून घेतात. हे त्या लोकांचा मेन हेतू असतो की वाईट ठरवायचं सगळीकडे. तो एक आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला तुम्हाला एक पितृदोष असतो त्यावेळेला पण असं होतं की पितृदोष ज्या वेळेला असतो त्यावेळेला की ह्या गोष्टी तुम्हाला लवकर लागल्या जातात. कारण काय होतं, हा पितृदोष एवढा मोठा असतो की ह्या दोषामुळं तुम्हाला जर कोणी काही करत असेल तर ते पटकन लागलं जातं. आणि पितृदोष असेल तर तुम्हाला देवता पण लवकर तुमच्या मदतीला येत नाही. ज्या वेळेला आपले पितृ शांत असतात, पितृ जेव्हा आपले शांत असतात, त्यांची कृपा आपल्यावर असते, त्यावेळेला देवतांची पण आपल्यावर कृपा होत असते, हे लक्षात ठेवा. आणि मग काय होतं माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या म्हणतात ना काही चुकीमुळं किंवा दुर्लक्षपणामुळं झालेल्या असतात. त्यामुळं दिवसात एकदा तरी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. ह्या गोष्टीचं कारणच हे आहे की त्याच्यामुळं तुम्हाला काय होतं, ह्या नकारात्मक जी शक्ती असते, ह्या नकारात्मकता जी असते आपल्या मागे, ते आपल्यावर हल्ला नाही करू शकत. याचं कारण असं होतं. आता आपल्याकडं काय होतं, महाराष्ट्रामध्ये जरी म्हटलं तरी चालेल की कुणी असं धागे बांधत नाही, नाडा बांधत नाही हातामध्ये. कोणाला नाडा बांधलेला आवडत नाही, कोणी बांधलेला पाहिलं की सगळे डोळे वाटवून त्याच्याकडे बघत असतात. आणि ह्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का, एक नाडा धागा हा आपल्या हातामध्ये पाहिजे प्रत्येकाच्या. हे आपलं संरक्षण आहे. आजकाल मुली कॉलेजला जातात, त्यानंतर जॉबला जातात, कपाळाला छोट्याशा टिकल्या असतात. दिसेल एवढी तरी टिकली पाहिजे. टिकली म्हणजे काय आहे तर एक शक्तीचं रूप आहे आणि त्याच्याने आपलं संरक्षण होत असतं. हे कोणाला माहिती नाही आहे, पण आज मी तुम्हाला सांगते आहे की हे जे कुंकू लावतो आपण, हे कुंकू म्हणजे काय आहे तर हे म्हणजे संरक्षण आहे. कुंकू हे जे आहे, मग तुम्ही टिकली जर लावली, टिकली एवढीशी लावतात की ती दिसत पण नाही, मग त्याचा काय अर्थ आहे तेव्हा? मग ते लावण्याचं काही गरजच नाही ना. आणि मग लावली तर अशी तरी लावा की निदान ती दिसली पाहिजे. दिसत नाही टिकल्या, अशा टिकल्या लावतात. त्या टिकलीचा काय अर्थ झाला? काहीच उपयोग नाही आहे. टिकली आपण लावायची कशासाठी? तर आपण तुम्ही हिंदू आहात तर तुम्हाला लाज नको आहे ना. लाज महत्त्वाची का आयुष्य महत्त्वाचं? ते आपल्या जीवनामध्ये जे आयुष्यात जे महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं करणं महत्त्वाचं आहे की दिखावा महत्त्वाचा आहे? आपलं आयुष्य हे खरं आहे, दिखावा हा खोटा आहे. आणि आयुष्य खरं म्हणजे कसं, तर आयुष्य म्हणजे एक प्रकारचं की आपलं जीवन सुखी असणं, समृद्ध असणं, हे आपल्या जीवनाचं मेन महत्त्व आहे. आणि दिखावा हा बाह्य जगाला दाखवण्याचं एक काहीतरी म्हणतात ना साधन. आणि खरं आपलं जे म्हणतात ना अस्तित्व जे आहे, ते अस्तित्व खूप मोठं आहे. त्यामुळं आपलं अस्तित्व, आपलं भविष्य सुधारणं हे आपलं काम आहे. कारण आपलं भविष्य दुसरं नाही कोणी सुधारू शकत. मग हे आपल्या हातात असतं काही गोष्टी की आपण कसं राहिलं पाहिजे. मग ह्या गोष्टींचं जर तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्ही राहणार. जर तुम्हाला जर त्यातलं काहीच माहिती नाही, तुम्हाला म्हणलं टिकली लाव, तुम्ही म्हणता नाही फॅशन आहे, नाही लावायची, काय होतं चालतं एवढं. मग तुम्हाला त्याचा अर्थ माहिती नाही म्हणून तुम्ही लावत नाही. ज्यावेळेस तुम्हाला अर्थ कळेल ना त्यावेळेला तुम्ही टिकली लावायला लागेल. टिकली कुंकू का नाही म्हणत आहे मी, कारण कुंकू सगळ्यांना जमणार नाही म्हणून टिकली सांगितली. कुंकू लावलं तर एकदम चांगलं आणि कुंकू लावलं पाहिजे. त्याच्याने सांगितलं ना आपलं संरक्षण होत असतं. ह्या गोष्टी आहेत खूप सांगावेशा वाटतात की ह्या महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला उपाय सांगितले, किती उपाय सांगितले, हे उपाय करा, ते उपाय करा, हे करा, ते करा. हे सगळं करण्यापेक्षा स्वतःमध्ये काय बदल करायचा किंवा स्वतः कसं संरक्षण केलं पाहिजे. ह्या सूक्ष्म शक्ती असतात, ह्या शक्ती आपल्यावर कसा हल्ला करतात किंवा कसं आपलं
वाईट करून घेतात. म्हणजे जी आपली इच्छा नसते, तुमची इच्छा नसेल ते गोष्टी पण हे करून घेण्याची त्यांचं म्हणजे वाईट म्हटलं तर वाईटच आलं सगळं. ते पण ते दुसऱ्याचं चांगलं नाही करू शकत, कारण ते हेतूच तो असतो आणि त्या हेतूने ते पाठवलेले असतात. मग त्या पद्धतीने सगळं होत असतं. मग हे का होतं? जेव्हा आपण भक्ती नाही करत, जेव्हा आपल्यावर डोक्यावर देवाचा हात नसतो तेव्हा. मग ह्याच्यामुळं पूर्ण जीवनामध्ये इतके संकट, इतके म्हणजे अडचणी येत राहतात आणि जीवन आपलं असं अस्तव्यस्त होऊन जातं की त्याच्याने तुम्हाला मार्ग दिसत नाही. मग जीवनात येऊन अर्थ काय? मग हे काही गोष्टी आहेत ते कोणाला सांगता येत नाही, बोलता येत नाही आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. आजकाल तर प्रत्येकाच्या बाबतीत घडतंय, मी असं सांगते. सर्वसाधारण जे आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात ह्या गोष्टी घडत आहेत. कारण जे भक्ती करत नाही ते सुखी नाही आहेत, हे मला माहिती आहे. कारण भक्ती करणाऱ्याच्या मागे काय असतं आणि भक्ती न करणाऱ्याच्या मागे काय असतं हे आम्हाला माहिती आहे. मी चांगलं कळून शिकले, तर मी हे मार्गदर्शन आज तुम्हाला करते. खरंच ज्याच्या नशिबात असेल त्यांनी घ्या आणि खरंच सुखी व्हा आणि भक्ती करा. आणि सकाळी उठल्या उठल्या थोडंसं प्राणायाम करा, त्याच्याने दिवस पण छान जाईल आणि हळूहळू ह्या अशा वाईट गोष्टी तुमच्यापासून दूर जातील. जरी आता तुम्हाला त्याचा काही प्रभाव असेल तर तो अशा ह्या काही गोष्टी सांगितल्या, तर दूध करायला सांगितलं तुम्हाला, त्यानंतर मिठाच्या पाण्याने आंघोळ करायला, म्हणजे थोडंसं आंघोळ करायला सांगितली, मिठाचं पाणी थोडंसं मागात घेऊन ते एक उपाय सांगितला. हे असे बरेचसे उपाय सांगितलेले जे आहेत ते करत राहिले. त्यानंतर आता मी हे काय काय एक एक सांगत असते, ते जर तुम्ही कराल ना तर तुमच्या जीवनामध्ये असं कुठं न जाता तुम्हाला घरच्या घरी ह्याच्यामध्ये खूप बदल करता येणार आहे. तर हे नक्की करा आणि सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदे उदय. ओम पद्मावती माता की जय.